नगरमधून तिकीट नाकारल्यानं नाराज कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला केला। जलील यांना मारहाणीचाही प्रयत्न झाला, तर जलीलांना वाचवणाऱ्या समर्थकांना मारहाण करण्यात आली। काही गुंडांकडून पोलिसांसमोरच माझ्या गाडीवर हल्ला झाला आणि गुंडांना भाजप आणि पालकमंत्र्यांचं संरक्षण असल्याचं म्हणत जलीलांनी भाजपसह शिरसाटांवर निशाणा साधला, तर शिरसाटांनी मात्र आरोप फेटाळत जलीलांवर पलटवार केलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झाला। तिकीट नाकारल्यानं नाराज कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याची माहिती। बायजीपुरा प्रभाग क्रमांक 14 मध्ये जलील प्रचारासाठी गेले होते। त्यावेळी काही जणांनी त्यांची गाडी अडवली। तिन्ही बाजूने जलील यांच्या गाडीला घेरण्यात आलं आणि त्यानंतर गाडीवर हल्ला करण्यात आला। नाराज कार्यकर्त्यांनी गाडीच्या काचांवर हातांनी मारायला सुरुवात केली। जलील यांच्या संरक्षणासाठी उभ्या असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यालाही मारहाण करण्यात आली। जलील यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या काही जणांच्या गळ्यात काँग्रेस पक्षाचे गमछेही दिसून येत आहेत। एमआयएमने छत्रपती संभाजीनगरमध्ये 22 माजी नगरसेवकांची उमेदवारी कापून नव्यांना संधी दिली। त्याचेच पडसाद छत्रपती संभाजीनगरच्या बायजीपुरा भागात उमटल्याचं बोललं जातंय। तिथे काही गुंड लोक आले आणि त्यांनी आमच्या गाडीवर आमच्या लोकांवर हल्ला चढवलेला आहे। पोलिसांच्या समक्ष तिकडे जिंची पोलीस स्टेशनचे पीआय आणि त्यांची फुल फोर्स होती, ज्यांच्या समोर सगळ्यांना माहीत आहे की तिकडचे कॅन्डिडेट्स आहे काही त्यांना संरक्षण आहे। भारतीय जनता पार्टीचे अतुल सावेचे आणि ते पालकमंत्री जे आहे त्यांचे जवळचे आहेत, 2 नंबरचे धंदा करणारे लोक आहेत। इम्तियाज जलील हा 1 नंबरचा खोटारडा माणूस, पैसे घेऊन तिकीट विकले, त्या कार्यकर्त्याला देशी धडू लावलं आणि त्याचा संताप ते व्यक्त करतायत। पण जशी करणी वैसी भरणी हे आज इम्तियाज जलीलला पाहायला मिळालं। ज्या भागात त्यांच्यावर हल्ला झाला त्या भागात भारतीय जनता पार्टीचा कोणीही उमेदवार नाही आणि ज्यांनी हल्ला केला ती सगळी लोक त्यांच्याच पक्षातली मंडळी आहेत, ज्यांना तिकीट दिलं नाही त्या लोकांनी त्यांच्यावर हमला केलेला आहे। ज्या ठिकाणी हल्ला झाला त्याच बायजीपुरा प्रभाग क्रमांक 14 मध्ये इम्तियाज जलील यांना एमआयएमच्या नाराज कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले होते। जलील यांनी दुसरीकडचा उमेदवार देऊन आमच्यावर अन्याय केला असा आरोप बंडखोर उमेदवारांनी केला। कोई माँ बहन अपने घर रहवासी के लिए जाती है, किसका आधार कार्ड का मसला है तो वार्ड के अंदर ही वो नगर सेवक होना चाहिए ना। वो 2 मिनट में आपको अवेलेबल रहता वार्ड के अंदर। इन्होंने 10 किलोमीटर का दूर दिया, इसलिए वार्ड के लोगों का इनके ऊपर रोष है, इनके ऊपर गुस्सा है वार्ड के लोगों का। दुसरीकडे प्रभाग क्रमांक 14 मधील काँग्रेस उमेदवार कलीम कुरेशी यांनीही जलील यांच्यावर पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याचा आरोप केलाय। जितने भी टिकट दिए, किससे 50 लाख रुपए लिए, किससे 80,000 रुपए लिए, ऐसे हमारे पास ग्रुप के साथ में। और वो जो लोग जो नाराज होके आए थे वो लोग चौरस्ते पे अंडे लेके खड़े थे उसके वास्ते। अब वो लोग कौन थे? उनकी पार्टी के लोग थे, हमारे लोग थोड़ी थे। अकोटमध्ये भाजप एमआयएम तर अंबरनाथमध्ये भाजप काँग्रेसची युती झाली आणि याच युतीवरून मुख्यमंत्री फडणवीस संतापले। काँग्रेस एमआयएमची युती चालणार नाही अशा शब्दात फडणवीसांनी संताप व्यक्त केलाय आणि युतीबाबत फडणवीस स्थानिक नेत्यांना विचारणा देखील करणार आहेत। दरम्यान काँग्रेससह एमआयएमनेही भाजपसोबतची आघाडी तोडण्याचा निर्णय घेतलाय। राज्यात 2 ठिकाणी स्थानिक आघाड्यांमध्ये भाजपनं केलेल्या अभद्र युत्यांमुळे राजकीय वातावरण पेटलंय। अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाली आहे, तर तिकडे अकोट नगर परिषदेत भाजपची एमआयएम सोबत युती झाली आहे। भाजपला कोणीही चालतो, भाजप कामाठीपुऱ्यामध्ये उभी आहे धंदा करायला। कामाठीपुऱ्याच्या गप्पा कोणी कराव्या? संजय राऊतांनी करावा
कदाचित संजय राऊत कामाठीपुऱ्यामध्ये जास्त जात असतील म्हणून संजय राऊतांना हा शब्द त्यांच्या तोंडामध्ये आठवला. अमरनाथमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आलेला आहे. आता ते हिरवे नाही का झाले? मीरा भाईंदर आणि अमरनाथमध्ये ओबीसी आणि काँग्रेस बरोबर त्यांची चुंबाचुंबी जी चाललेली आहे, मग आता हिरवे नाही झाले? मी जे म्हणतो ना, दुतोंडी गांडूळ आहे. तिथली स्थानिक परिस्थिती काय, यावर काय चर्चा झाली असेल, काय निर्णय झाला असेल, पण नक्की मी तपासून घेईल. अंबरनाथ आणि अकोटमध्ये झालेली आघाडी खपवून घेणार नाही असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस संतापले. फडणवीस नेमकं काय म्हणाले? काँग्रेस आणि एमआयएम सोबत युती होऊ शकत नाही. स्थानिक पातळीवर असं झालं असल्यास चुकीचं. युती करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम सोबत असेल किंवा अंबरनाथमध्ये काँग्रेस सोबत असेल, हा सर्वस्वी प्रश्न जो आहे हा भारतीय जनता पार्टीचा आहे. तुम्ही हा प्रश्न जर त्यांच्या नेत्यांना विचारला तर ते चांगल्या प्रकारे त्याचं विस्तृत स्वरूपामध्ये जे आहे हे उत्तर हे देऊ शकतील. मुख्यमंत्र्यांनी अंबरनाथ आणि अकोट संदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे त्यांच्या स्थानिक नेतृत्वावर. अशा पद्धतीने जे युती आघाडी झालेली आहेत अकोट आणि अंबरनाथ, त्यांचं स्वागत आहे. अंबरनाथ आणि अकोटमध्ये नेमकं काय घडलं तेही पाहूयात. अकोट नगर परिषदेत भाजप आणि एमआयएमची युती झाली आहे. अकोटमध्ये भाजपच्या माया धुळे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्यात. मात्र 35 सदस्यांच्या नगरपालिकेत भाजपला बहुमत नव्हतं. भाजपला सर्वाधिक म्हणजे 11 जागा मिळाल्या, तर एमआयएमला दुसऱ्या क्रमांकाच्या म्हणजे 5 जागा मिळाल्या. त्यामुळे बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपने चक्क एमआयएम सोबत हातमिळवणी केली. बहुमतासाठी स्थानिक भाजपने अकोट विकास मंच स्थापन केला. अंबरनाथ नगर परिषदेत सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसची आघाडी झाली आहे. शिंदेच्या शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने आघाडी केली आहे. काँग्रेसला सोबत घेऊन भाजपचा नगराध्यक्ष विराजमान होणार आहे. भाजपच्या तेजस्वी करंजुले नगराध्यक्षपदी विजयी झाल्यात. अंबरनाथमध्ये भाजपकडे नगर परिषदेत बहुमत मात्र नव्हतं. भाजपचे 16, काँग्रेसचे 12, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 4 असे 32 नगरसेवक भाजपनं एकत्र केले. अंबरनाथ मधल्या भाजप सोबतच्या आघाडीनंतर काँग्रेसने अंबरनाथचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचं निलंबन करत कारवाई केली. कारवाईनंतर शहराध्यक्ष प्रदीप पाटलांसह 12 नगरसेवक चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या प्रदेशाध्यक्षांनी आमच्याकडे 1 कोटीची मागणी केली होती का हे पद दिलं, तुम्ही 1 कोटी द्या. आम्ही त्या स्पष्ट नाकार दिलेला. आम्ही अंबरनाथ विकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे. आम्ही तर चाललोत, पण हा प्रदेशाध्यक्ष हा डुबवणारा काँग्रेसला. दरम्यान अंबरनाथमध्ये काँग्रेस सोबत युती केली नाही, तर अंबरनाथच्या विकास आघाडीत काँग्रेसनं प्रवेश केला असं भाजप प्रदेश सचिवांनी सांगितलंय. काँग्रेस बरोबर आम्ही युती केलेली नाही, त्या आघाडीमध्ये समाविष्ट झालेले. बालाजी किनीकर यांच्याकडे युतीसाठी प्रस्ताव ठेवला होता, त्यांच्याकडनं आम्हाला कुठलाच हे मिळाला नाही. काँग्रेस बरोबर युती करून एक वेगळा चुकीचा संदेश पूर्ण महाराष्ट्रामध्ये देण्याचं कार्य स्थानिक नेते भाजपचे यांनी केलेलं आहे. तर अकोट नगर परिषदेत एमआयएम भाजप सोबत जाणार नसल्याचं इम्तियाज जलील यांच्याकडूनही सांगण्यात आलंय. सगळी राजनीती जी आहे ती आमची भारतीय जनता पार्टीच्या विरोधात हे राजनीती आहे आणि आम्ही त्याच्याशी कुठल्याही प्रकारचा तडजोड करणार नाही आहे. ज्या पक्षांनी या देशामध्ये काय जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे त्याच्या सोबत आम्ही बसणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे. किससे 50 लाख रुपए लिए, किससे 80,000 रुपए लिए, ऐसे हमारे पास ग्रुप के साथ में. और वो जो लोग जो नाराज होके आए थे वो लोग चौरास्ते पे अंडे लेके खड़े थे उसके वास्ते. अब वो लोग कौन थे? उनकी पार्टी के लोग थे, हमारे लोग थोड़ी थे. अकोटमध्ये भाजप एमआयएम तर अंबरनाथमध्ये भाजप काँग्रेसची युती झाली आणि याच युतीवरून मुख्यमंत्री फडणवीस संतापले. काँग्रेस एमआयएमची युती चालणार नाही अशा शब्दात फडणवीसांनी संताप व्यक्त केलाय आणि युतीबाबत फडणवीस स्थानिक नेत्यांना विचारणा देखील करणार आहेत. दरम्यान काँग्रेससह एमआयएमनेही भाजपसोबतची आघाडी तोडण्याचा निर्णय घेतलाय. राज्यात 2 ठिकाणी स्थानिक आघाड्यांमध्ये भाजपनं केलेल्या अभद्र युत्यांमुळे राजकीय वातावरण पेटलंय. अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाली आहे, तर तिकडे अकोट नगर परिषदेत भाजपची एमआयएम सोबत युती झाली आहे. भाजपला कोणीही चालतो. भाजप कामाठीपुऱ्यामध्ये उभी आहे धंदा करायला. कामाठीपुऱ्याच्या गप्पा कोणी कराव्या? संजय राऊतांनी करावा
कदाचित संजय राऊत कामाठीपुऱ्यामध्ये जास्त जात असतील म्हणून संजय राऊतांना हा शब्द त्यांच्या तोंडामध्ये आठवला. अमरनाथमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आलेला आहे. आता ते हिरवे नाही का झाले? मीरा भाईंदर आणि अमरनाथमध्ये ओबीसी आणि काँग्रेस बरोबर यांची चुंबाचुंबी जी चाललेली आहे, मग आता हिरवे नाही झाले? मी जे म्हणतो ना, दुतोंडी गांडूळ आहे. तिथली स्थानिक परिस्थिती काय, यावर काय चर्चा झाली असेल, काय निर्णय झाला असेल, पण नक्की मी तपासून घेईल. अंबरनाथ आणि अकोटमध्ये झालेली आघाडी खपवून घेणार नाही असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस संतापले. फडणवीस नेमकं काय म्हणाले? काँग्रेस आणि एमआयएम सोबत युती होऊ शकत नाही. स्थानिक पातळीवर असं झालं असल्यास चुकीचं. युती करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम सोबत असेल किंवा अंबरनाथमध्ये काँग्रेस सोबत असेल, हा सर्वस्वी प्रश्न जो आहे हा भारतीय जनता पार्टीचा आहे. तुम्ही हा प्रश्न जर त्यांच्या नेत्यांना विचारला तर ते चांगल्या प्रकारे त्याचं विस्तृत स्वरूपामध्ये जे आहे हे उत्तर हे देऊ शकतील. मुख्यमंत्र्यांनी अंबरनाथ आणि अकोट संदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे त्यांच्या स्थानिक नेतृत्वावर. अशा पद्धतीने जे युती आघाडी झालेली आहे अकोट आणि अंबरनाथ, त्यांचं स्वागत आहे. अंबरनाथ आणि अकोटमध्ये नेमकं काय घडलं तेही पाहूयात. अकोट नगर परिषदेत भाजप आणि एमआयएमची युती झाली आहे. अकोटमध्ये भाजपच्या माया धुळे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्यात. मात्र 35 सदस्यांच्या नगरपालिकेत भाजपला बहुमत नव्हतं. भाजपला सर्वाधिक म्हणजे 11 जागा मिळाल्या, तर एमआयएमला दुसऱ्या क्रमांकाच्या म्हणजे 5 जागा मिळाल्या. त्यामुळे बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपने चक्क एमआयएम सोबत हातमिळवणी केली. बहुमतासाठी स्थानिक भाजपने अकोट विकास मंच स्थापन केला. अंबरनाथ नगर परिषदेत सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसची आघाडी झाली आहे. शिंदेच्या शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने आघाडी केली आहे. काँग्रेसला सोबत घेऊन भाजपचा नगराध्यक्ष विराजमान होणार आहे. भाजपच्या तेजस्वी करंजुले नगराध्यक्षपदी विजयी झाल्यात. अंबरनाथमध्ये भाजपकडे नगर परिषदेत बहुमत मात्र नव्हतं. भाजपचे 16, काँग्रेसचे 12, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 4 असे 32 नगरसेवक भाजपनं एकत्र केले. अंबरनाथ मधल्या भाजप सोबतच्या आघाडीनंतर काँग्रेसने अंबरनाथचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचं निलंबन करत कारवाई केली. कारवाईनंतर शहराध्यक्ष प्रदीप पाटलांसह 12 नगरसेवक चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या प्रदेशाध्यक्षांनी आमच्याकडे 1 कोटीची मागणी केली होती का हे पद दिलं, तुम्ही 1 कोटी द्या. आम्ही त्या स्पष्ट नाकार दिलेला. आम्ही अंबरनाथ विकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे. आम्ही तर चाललोत, पण हा प्रदेशाध्यक्ष हा डुबवणारा काँग्रेसला. दरम्यान अंबरनाथमध्ये काँग्रेस सोबत युती केली नाही, तर अंबरनाथच्या विकास आघाडीत काँग्रेसनं प्रवेश केला असं भाजप प्रदेश सचिवांनी सांगितलंय. काँग्रेस बरोबर आम्ही युती केलेली नाही, त्या आघाडीमध्ये समाविष्ट झालेले. बालाजी किनीकर यांच्याकडे युतीसाठी प्रस्ताव ठेवला होता, त्यांच्याकडनं आम्हाला कुठलाच हे मिळाला नाही. काँग्रेस बरोबर युती करून एक वेगळा चुकीचा संदेश पूर्ण महाराष्ट्रामध्ये देण्याचं कार्य स्थानिक नेते भाजपचे यांनी केलेला आहे. तर अकोट नगर परिषदेत एमआयएम भाजप सोबत जाणार नसल्याचं इम्तियाज जलील यांच्याकडूनही सांगण्यात आलंय. सगळी राजनीती जी आहे ती आमची भारतीय जनता पार्टीच्या विरोधात हे राजनीती आहे आणि आम्ही त्याच्याशी कुठल्याही प्रकारचा तडजोड करणार नाही आहे. ज्या पक्षांनी या देशामध्ये काय जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे त्याच्या सोबत आम्ही बसणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे. राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचे संकेत दिलेत. झालं गेलं गंगेला मिळालं, आता एकोप्यानं कामं करायची आहेत असा मंत्र अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिलाय. आम्ही यावेळेस तुतारीला आणि घड्याळाला बरोबर घेतलंय. आम्हाला वाद घालायचा नाही. मागचं झालं गेलं गंगेला मिळालं, आता आपण सगळ्यांनी एकोप्याने काम करायचंय. पिंपरीतल्या सभेत अजित पवारांनी शरद पवारांचंही तोंड भरून कौतुक केलं. शरद पवार हे दूरदृष्टी असलेलं नेतृत्व आहे, त्यांच्याच प्रयत्नानं हिंजवडीमध्ये आयटी पार्क आलं असंही अजित पवारांनी सांगितलं. आयटी पार्क कुणी आणलं? आदरणीय पवार साहेबांनी आणलं आणि त्या पद्धतीनं तिथं साखर कारखाना होणार होता. साहेबांनी तो साखर कारखाना पलीकडे नेला. दूरची दृष्टी असणारं नेतृत्व असावं लागतं. आम्ही पण ज्या ज्या गोष्टी केल्या गेल्या 25 वर्षात ते माझ्या पिंपरी चिंचवडकरांना कुठेही अडचण येता कामा नये
अशा पद्धतीने गोष्टी केल्या. तुतारी एकत्र आली, आता बरं चालले, झालं गेलं गंगेला मिळाले. काकाच्या जे ते पुण्यानं चांगले दिवस चालू आहेत. चांगलं आहे ना, शुभेच्छा आहे त्यांना, शुभेच्छा दादांना, त्याच्यात काय अडचण नाही. मला असं वाटतं की अजितदादांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी करायचा आहे. शेवटी स्थानिक निवडणुकीमध्ये कोण्या पक्षासोबत त्यांनी जावं याबद्दलचे त्यांच्या पक्षाचे अधिकार आहे. त्यांच्या अधिकारात मी बोलणे काही योग्य नाही. राहुल नार्वेकरांनी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला असं तेजल पवारांनी आरोप करताना म्हटलंय. नार्वेकरांनी जुन्या प्रकरणांची माहिती देऊन धमकी दिली असंही त्या म्हणाल्या. तेजल पवार या वॉर्ड क्रमांक 226 मधील अपक्ष उमेदवार आहेत. राहुल नार्वेकरांनी 10 लाखांची ऑफर दिल्याचा अपक्ष उमेदवार तेजल पवारांचा आरोप आहे. तर राहुल नार्वेकरांनी मात्र सर्व आरोप फेटाळलेत. गेल्या 7 दिवसात विधानसभा अध्यक्षांवर दुसरा नवा आरोप करण्यात आलाय. उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा हा आरोप आहे. मुंबईच्या कुलाबा परिसरातील वॉर्ड क्रमांक 226 मधून तेजल पवार या अपक्ष उमेदवार आहेत. तेजल पवार आणि त्यांचे पती दीपक पवार यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत नार्वेकरांवर गंभीर आरोप केलेत. तर आपण संबंधित महिलेला भेटलोच नाही, बिनबुडाच्या आरोपांवर बोलण्यात अर्थ नसल्याचं म्हणत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी हे आरोप फेटाळले. राहुल नार्वेकर यांनी माझ्या मिस्टरांना त्यांच्या कारमधून घेऊन गेले. माझ्या मिस्टरांशी बोलले, त्यांना खूप आग्रह केला की तुम्ही फॉर्म मागे घ्या. त्यांनी मिस्टरांना घरी पाठवलं, पण त्यांच्यासोबत त्यांचे पीएही आले आमच्या घरी आणि ते पीए मला समजवत होते की तुम्ही फॉर्म मागे घ्या, तुम्हाला चांगली ऑफर आहे, ही अपॉर्च्युनिटी चांगली आहे, तुम्ही कधी एवढे पैसे कमवणार. मी ऐकली नाही म्हणून त्यांनी मला बोलले की तुमच्यावरही फ्युचरमध्ये आम्ही अँटी करप्शन केस या तुम्हालाही आम्ही नामोनिशान तुमचं कुलाब्यामधून मिटवून टाकू. त्यांनी मला बोलले की चला तुम्हाला 5 नाही 10 लाख रुपये देतो आणि तुम्ही तुमचा फॉर्म मागे घ्या. महिलेला त्यांना आजपर्यंत मी आयुष्यात एकदाही बघितलंही नाहीये, त्यामुळे त्यांना धमकवण्याचा प्रश्न उद्भवत नाही. एक कोणालाही धमकावण्याचा किंवा कोणालाही विड्रॉ करायला सांगायचा प्रश्नच येत नाही. विड्रॉलची तारीख मला वाटतं 2 तारीख होती, आजची तारीख काय आहे 7 तारीख. मग 5 दिवस काय प्लॅनिंग मध्ये गेले का? त्यांचा संवाद चालू झाला. पहिले प्रेमळच होते, म्हणे तू मंडळ अध्यक्ष हो, पूर्ण कुलाबा सांभाळ, तू आता शिंदे गटात पदाधिकारी आहे, इथे ये, आता राजीनामा दे आणि इथे तू काम सुरू कर, मी आहे ना, तुला कुठले कॉन्ट्रॅक्ट पाहिजे तू सेट करून घे, स्वतःला माघार घे, कशाला करतोय असं. ऑफर वाढतच गेली, मग आणून पण बॅग ठेवला समोर. मी अजून नर्वस झालो, म्हणलं हे काय चाललंय माझ्या आयुष्यात. माहिती आहे ना मी कुठल्या पदावर आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, पण मी बोलवलं की त्यांना यावं लागतं. हे तर तुम्ही मीडियामध्ये पण ते बघितलंय. म्हणजे त्याच्या पदाचा तो मान आहे. या व्यक्तीवरती स्वतःवरती गुन्हा दाखल आहे की ह्यांनी शिवसेना पक्षाच्या उमेदवार यामिनी जाधव विरुद्ध जो उमेदवार इकडनं उभा राहिलेला अपक्ष, त्याला विड्रॉ करण्यासाठी धमकावलं व पैशाचं आमिष दिलं. अशी लोक जे स्वतः हिस्ट्री शीटर्स आहेत, ज्यांचा हा प्रोफेशनल धंदा आहे उमेदवाऱ्या भरून पैसे उकळण्याचा, त्यांच्यासाठी हे सगळं कारस्थान दुर्दैवाने राजकीय पक्ष पण त्याच्यात मदत करून समाजात एक चुकीचा मेसेज पाठवण्याचं काम करत